नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज वार मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट 2021. आज शाळा सुरू होऊन 2-2.5 महिने होत आले बाळांनो, आणि आपण ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहोत. शाळा जरी बंद असली तरी शिक्षण मात्र काही थांबलेलं नाही, कारण तुम्ही सतत शिक्षणाच्या प्रवाहात राहावं म्हणून हे SPM ऍप द्वारे आपण अभ्यास करत आहोत. आणि या ऍप मध्ये आपल्याला खूप मजा येते, शिकायला येते ना, घ्यायलाच पाहिजे. बघा, आता तुम्ही रोज नवीन नवीन गाणे बघता, ऐकता, बरोबर? आणि गाणी वगैरे ऐकताना तुम्ही पाठ करता का रे बाळांनो? नाही पाठ करत. का बरं पाठ करत नाही? कारण ती गाणी लयबद्ध असतात, संगीतबद्ध असतात, त्यामुळे ते आपल्याला खूप आवडतात, मनापासून ऐकतो आपण, आणि ती गाणी आपल्याला सहज पाठ होतात. मग शाळेतले गाणी, कविता वगैरे का पाठ होत नाही? तर त्याला कवितेला लयबद्धता नसते, आपण सहज म्हणतो. आता जर तुम्ही समोर असला असता तर आपण त्याला वेगवेगळे चाली लावून वेगवेगळे कविता म्हटलं असतो. पूर्वी कसं व्हायची, कविता हे शाळेत वर्गात आले की त्या तासाला ती कविता म्हणायला चालू करायचे. जसे आपण पाढे म्हणतो गणिताला तासाला, तसं कविता सुद्धा म्हणायचे. त्यामुळे ते कविता आपोआप पाठवून जायची. आम्हाला अजूनही आमच्या बालकविता आवडतात आणि आठवतात, कारण बालपणातल्या कविता ही कधी विसरली जात नाही. परंतु हल्ली असं झालेलं आहे की फक्त मार्कापुरतं, किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत, चल तेवढंच बघायचं, त्याच्या पलीकडे काय नाही. आनंद घ्यायला शिका रे, खूप छान आहे आयुष्य. त्या कवितेतलं रस स्वाद घ्यायला शिका, बरोबर? शृंगार रस कसा असतं तसं मधुरता, कानाला मधुर वाटणार रस त्याच्यामध्ये असतं बाळांनो. आता आज आपण कविता गायन बघणार आहोत, आणि कविता आपण 3 कविता पाहिलेल्या आहेत या 2.5 महिन्यामध्ये, पहिल्या टर्म मध्ये. तर पहिली कविता आहे संजीवनी मराठे यांची माय मराठी. आता मी कविता तुम्हाला त्यावेळेस म्हणून दाखवलेली होती, पण संगीतबद्ध केलेली कविता मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. ती कविता नीट ऐकायची, कविता नुसतं ऐकायची नाही, तर ती कविता समोर पुस्तक ठेवा, त्याच्यावर बोट ठेवा, आणि मोठ्याने ती कविता चालू असताना मोठ्याने म्हणा. संगीतबद्ध केलेली कविता मी तुम्हाला आज पाठवणार आहे व्हिडिओ, त्यातनं तुम्ही काय करायचं, ती कविता मोठ्याने म्हणायचंय. म्हणजे काय होईल माहितीये का बाळांनो? त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. मार्क नंतर बघू, आधी त्या गोष्टीतला आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. तर माय मराठी कविता तुम्ही ऐकायची आता, आणि त्याबरोबर गायकी बरोबर तुम्ही म्हणायचं सुद्धा. चला मग आपण कविता म्हणूया, माय मराठी. मन
कवी मजला प्रीत तुझी, तुझी यासाठी गुंफित असते, तुझी यासाठी गुंफित असते मोहन माला शब्दांची. अर्थ साजरा गंधला जरा नवल परी पण रंगांची. माय मराठी तुझी यासाठी वात होनी जळते मी. माय मराठी तुझी यासाठी वात होनी जळते मी. क्षणाक्षणाने कणाकणाने, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी. माय मराठी तुझी पायी तन मन धरवी वाहिली. माय मराठी तुझी पायी तन मन धरवी वाहिली. आवडली का कविता बाळांनो? खूप सुंदर कविता आहे ती माय मराठी. कारण मराठी भाषेचं कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण कुठं राहतो? महाराष्ट्रात राहतो. आता दुसरी कविता आहे वल्वा रे वल्वा, वसंत बापट यांची. आणि मी या कवितेविषयी सांगितलेलं आहे की स्वतंत्र संग्रामामध्ये भाग घेणे, हे स्वातंत्र्य टिकवणे हे आत्ताच्या पिढीला गरजेचं आहे. कारण स्वातंत्र्य मिळून गेलेही लोक, ते स्वातंत्र्य टिकवणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे, हे स्वातंत्र्य टिकवलंच पाहिजे, हे आजच्या पिढीची गरज आहे. म्हणून ही कविता वसंत बापट यांनी लिहिली. वल्वा रे वल्वा हे कोळी गीत नाही, कोळी गीतासारखं वाटतं पण हे कोळी गीत नाहीये बाळांनो, हे प्रेरणा गीत आहे. आणि त्या गीतातनं, या कवितेतनं आपल्याला प्रेरणा मिळते की नाही, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून ही वल्वा रे वल्वा कविता आहे. चला मग वल्वा रे वल्वा ही कविता आपण आता मोठ्या आवाजात म्हणायचंय. मोठ्या आवाजातच नाही तर आनंद घेत म्हणायचंय. जणू काय आपण कशात बसलोय? खोडीत बसलोय. अशा आविर्भावाने ती कविता मोठमोठ्याने म्हणायचंय. कुणी काय करत नाही, बंद खोलीत तुम्ही म्हणू शकता. तर चला कविता ऐकूया. वल्वा रे वल्वा. वल्वार 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 ना वल्लवली है. वल्वार 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 ना वल्लवली. वल्वार ना वल्लवली, वल्वार ना वल्लवली. वल्वार 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 ना वल्लवली है. वल्वार 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 ना वल्लवली. नौका चाले कशी जलावरी, जलावरी हो जलावरी. आहे सारा भार मुलांवरी, मुलांवरी हो मुलांवरी. लहान वीर महान धीर, लहान वीर महान धीर. रोखील वादळ वल्वार वल्लवली होय. वल्वार 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 ना वल्लवली. मोकाट पिसाट वारा आला, येऊ द्यार आता येऊ द्यार. डोंगर मापाच्या लाटा आल्या, येऊ द्यार आता येऊ द्यार. छाती अफाट झेलेल लाट, छाती अफाट झेलेल लाट. रोखील वादळ वल्वार वल्लवली होय. वल्वार 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 ना वल्लवली. झेंडा माथ्यावर तीन रंगी, तीन रंगी हो तीन रंगी. संचार विजोम नव अंगी, नव अंगी हो
डोले कसा बोले कसा, डोले कसा बोले कसा, धर्यान नाव तुम्ही वल्हवार, वल्हवली होय वल्हवार, वल्हवार वल्हवार नाव वल्हवली. स्वातंत्र्य दौलत मोलाची रे, मोलाची रे, मोलाची रे, सर्वांच्या जीवाच्या तोलाची रे, तोलाची रे, तोलाची रे. ती एक आस तो एक ध्यास, ती एक आस तो एक ध्यास, जो सान नाव आता वल्हवार, वल्हवली होय वल्हवार, वल्हवार वल्हवार नाव वल्हवली, वल्हवार नाव वल्हवली, वल्हवार नाव वल्हवली, वल्हवार 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 नाव वल्हवली होय वल्हवार, वल्हवार वल्हवार नाव वल्हवली, वल्हवार 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 नाव वल्हवली. आवडली का बाळांनो कविता? खूप सुंदर असं वसंत बापट यांनी लिहिलेलं ही कविता आहे. सगळ्यांनी जोरात म्हटली असेल असं मी विश्वास ठेवते. आता पुढची कविता आपण पाहिलेली कुठली रे? माहेर. बरोबर. कुठली? खानदेशातील. बरोबर आहे का नाही? अगदी खानदेशातील ती सांसारिक स्त्री दळण्या अगदी त्या नदीकाठच्या तापी नदीकाठच्या माती चिकन माती आणण्यापासून ओटा बांधते, ओट्याला ती सारवते, त्यानंतर काय करते, त्या ओट्यावर जातो रोवते, जातो रोवून नुसतं थांबत नाही तर त्याच्यावर सुजी काढते, ती गव्हाची सुजी काढून त्याचं काय बनवते, लाडू. लाडू बनवण्यापासून ते शेल्यात बांधून माहेरी पाठवून माहेरी जाऊन धिंगामस्ती करेपर्यंत सगळं प्रवास या प्रस्तुत कवितेत सांगितलेला आहे. आठवतं ना? घोडा, बग्गी घोडा सगळं आठवायलाच पाहिजे. आणि मी ही खूप छानपैकी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ही खानदेशातील सांसारिक स्त्रीची कविता माहेर, ही कविता किती सुंदर गायलेली आहे गायिकेने, हे आता ऐकूया आपण. तर सगळ्या मुलांनी मनापासून ही कविता ऐकायची. आणि अजून एक गंमत म्हणजे तुमच्या घरी जर जाता असेल तर बसा ना जात्यावर आणि काय करा, ती कविता अगदी समोर ठेवा, ऐका, पुस्तक ठेवा आणि शब्द म्हणत म्हणत ती कविता म्हणत म्हणत काय करा, जात्यावर गा. बघा काय मस्त वाटतं. आणि मला जमलं तर फोटो पाठवा, खूप आवडेल मला तुमचे फोटो व्हॉट्सअपला वगैरे टाकायला मला खूप आवडेल. म्हणजे बघा, आपण हे नुसतं मार्कासाठी नाही करायचं बाळांनो, तर त्या गोष्टी आपल्याला अनुभवायचे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून ती कृती तुम्ही अवश्य करायचे, कविता मनापासूनच म्हणायचे. तर चला ऐकूया माहेर कविता. तापीकडची चिकण माती, तापीकडची चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर, असं जात चांगलं तर, सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर, असे लाडू चांगले तर, शेल्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई, असा भाऊ चांगला तर, असा भाऊ चांगला तर, दारी रथ आणील ग बाई,
नंदी तरी जुंपीन गबाई असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन गबाई असा नंदी चांगला तर असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 कविता ऐकल्या. मजा आली का रे कविता ऐकताना? आता ही कविता सारखी वारंवार ऐका, म्हणजे तुम्हाला काय होईल, ती कविता पाठ होऊन जाईल. आणि ही कविता सारखी वारंवार म्हणल्यामुळे त्यातील जो रस आहे, तो जो आनंद आहे, तो तुम्ही अनुभवायचा आहे. आणि तुम्ही येणाऱ्या मामा असेल, आजी असेल, आजोबा असतील घरी, त्यांनाही ऐकवा. कविता कशा असतात त्यांनाही कळू द्या. लक्षात आलं? तर आपण इथंच थांबूया. कविता म्हणायचीच आहेत रोजच्या रोज. आपण आता उद्या भेटतो, तेव्हा आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. तर इथंच थांबूया. धन्यवाद.